सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स सम्राट पाटीलने उत्कृष्ट षटकार मारल्यामुळे त्याचा आता सत्कार होत आहे. परी कुठल्या कागदावर लिहिली होतीस तू? कागद तरी आठवतोय का? हा, पिंक गुलाबी असा कागद होता आणि तसं न्यूजपेपर बरोबर येतो ना तसं होता तो, पॅम्पलेट सारखं. अच्छा, काय गुलाबी रंगाचं पॅम्पलेट न्यूजपेपर सोबत आलेलं, त्यावर होती कविता. हो रेणुका तुला आठवतंय कुठे ते पॅम्पलेट गुलाबी रंगाचं? ते पॅम्पलेट गेलं. गेलं कुठे? माझी कविता, पॅम्पलेट, पाणी हवंय का तुला? मी घेऊन. नाही, तू पाणी पुसलं माझ्या कवितेने. अगं परी, खरंच सॉरी. परी मी मुद्दामून नाही केलं अगं, खरंच. आपण डस्टबिन मध्ये चेक करूयात का? हा, त्याचा काही एक उपयोग नाहीये. ती कविता मी शाई पेनाने लिहिली होती. आतापर्यंत माझी प्रतिभा सगळी पाण्यात वाहून गेली असणार आहे. माझं लक्षच नाही गेलं त्या कवितेकडे. तेच, कुणाचं लक्षच जात नाही माझ्या कवितेकडे. मी इतक्या चिकाटीने, इतकं काथ्याकूट करून, कुठून कसला विचार करून ती कविता लिहिली होती. म्हटलं बस आता हेच ती कविता आहे जी वाचल्यावर मला अवॉर्ड मिळणार, जी वाचल्यावर माझ्यावरचा वाईट कविता करण्याचा शिक्का कायमचा पुसला जाणार. आणि त्या कवितेने तू टेबल पुसलास. सॉरी परी. आता झालं ते झालं ना. आपण झालं ते झालं. तुला कल्पना आहे का तिथे सगळे लोक माझ्या काव्य वाचनाची किती आतुरतेने वाट बघतायत. मी त्यांच्या समोर आता काय सादर करू?
स्पर्धेचं हे जग आहे, बरोबरच आहे तुमचं, पण स्पर्धा नक्की कुणाशी कळतच नाही तंत्र. मोठे म्हणतात स्पर्धा शेजारच्या मुलाशी, शिक्षक म्हणतात स्पर्धा मागच्या बाकावरच्या मुलाशी, मंत्री म्हणतात करू 2 हात गरिबीशी, भ्रष्टाचाराशी, प्रधानमंत्री म्हणतात खैर नाही आता काळ्या पैसेवाल्यांची. सगळेच म्हणतात काय काय आणि कुणाविषयी, पण कुणीच बोलत नाही इथे स्वतःविषयी. पण कुणीच बोलत नाही इथे स्वतःविषयी. कुणीच लढत नाही स्वतःतल्या राक्षसाशी. कळत कसं नाही त्यांना आपली स्पर्धा आपल्याशीच. स्पर्धा शोधायची आपल्यात लपलेल्या माणुसकीची, कालपेक्षा आज आणखी चांगला माणूस होण्यासाठी. कालपेक्षा आज आणखी चांगला माणूस होण्यासाठी. मस्त. थँक्यू. व्हेरी गुड. आय लाईक द थॉट. जगातल्या प्रत्येकाने जर स्वतःतला माणूस शोधायचं ठरवलं ना, तर जगातले निम्मे प्रॉब्लेम सहज सुटतील. थँक्यू मनवा. सो आता आपला पुढचा स्पर्धक आहे सचिन. सचिन तुला मॅडम बोलवत आहे. मॅडम आलो. खूप छान, खूप मस्त झाली. थँक्यू. तुझी झाली कविता? हो. सॉरी यार, I missed it. मी जस्ट आले. इट्स ओके, आपको स्पेशली सुनाएंगे. वाह जनाब वाह. नमस्कार मित्रांनो. तर आज मी आपल्या समोर माझ्या जगण्यातल्या जिवंत वास्तवाची कविता सादर करणार आहे, जी माझ्या मनाच्या अत्यंत जवळची. आणि माझ्या कवितेचं नाव आहे पहाटेच्या अंधारात. पहाटेच्या अंधारात कुठून उगवतात डबे, पहाटेच्या अंधारात कुठून उगवतात डबे, चमचमत्या रुळावर बसतात गनिम छुपे. अरे ऐकू. वा 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 वा. ही कविता तू लिहिली आहे? अगं कसली भारी लिहिली का चमडी वाची ती. मीच लिहिलंय, पण म्हणायची तुलाच आहे. चल आता म्हणून दाखव बर पटकन. म्हण चल. अगं छबुडी मला नाही ग जमत कविता वगैरे म्हणायला. अरे दादा, ठरवलं ना की सगळं जमतंय बघ. आणि मी ऐकी तुला सांगायला. हा तुझ्यावरच लिहिली की नाही मी कविता. हा मग तर तुला जमलीच पाहिजे काय. म्हण चल म्हण. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी करून बघतो प्रयत्न. डोळ्यांमध्ये येता पाणी, गालांवरती हसू आणतो, दादा माझा पैलवान तरी मायची हा गाणी गातो. कसलं भारी लिहिलंय चबुडे. माझं कौतुक नंतर कर, आधी जरा नीट म्हण. जरा नीट म्हण. म्हणतोय की म्हणतोय. हा नुसती जेव्हा बावली माझी, माझ्या संगे ही हारू खो. दादा अशी कशी म्हणतोय रे तू कविता? अरे जरा व्यवस्थित म्हण की. इमोशन पकड जरा. तेच तर पकडायला जमत नाही ना मला. आता तू मला सांग, कबड्डीच्या मॅच मध्ये समोरच्या प्लेअरचं पकड पाय तर मी तो पकडेन. तू मला सांग की मुंबईची पकड ट्रेन तर ती मी पकडेन. पण हे इमोशन कसं पकडायचं? गप बस, एवढं काही कठीण नसतं त्या. अरे दादा, कविता म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं, इमोशन तर असते. एकदा पकडलं ना की मग आपोआप जमते बघ कविता. हा अगं तेच तर पकडायला जमत नाहीये ना मला इमोशन. येईल तुला जमल. माझ्या मागणं म्हण. बस अशी बस अशी तुझ्या मागणं म्हणतो ना मी. दादा मी कविता म्हणते, माझ्या मागणं तू कविता म्हण. डोळ्यामध्ये येता पाणी, गालावरती हसू आणतो, दादा माझा पैलवान तरी मायेची हा गाणी गातो. डोळ्यांमध्ये येतात फोन वाजते. नीरूचा फोन येतोय.
उचलू का फोन गुरुजी? उचला. नीर गुरुजी बोला. कसं काय काय कधी केव्हा कुठं सुरपट झाली कॉम्पिटिशन? नमस्कार. कविता सादर कर. कविता. उमलावं फूल तशी सहज उमजली प्रेमाची संज्ञा. उमलावं फूल तशी सहज उमजली प्रेमाची संज्ञा. मेंदूच्या सूक्ष्म जाणीवात जेव्हा जागवलीस तू संवेदनांची प्रज्ञा. आधी मेंदू द्यायचा हृदयाला श्वास घेण्याची आज्ञा. आता मेंदूचं मन ऐकत नाही असून त्याच्याकडे प्रज्ञा. वा सर वा. दाखवावं म्हणतो आता प्रिये हे मन एखाद्या तज्ञा. दाखवावं म्हणतो प्रिये आता हे मन एखाद्या तज्ञा. त्याशिवाय का मिळेल तुझ्या मनाची वाट शोधण्याची प्रज्ञा. प्रेमातही प्र आणि प्रज्ञेतही प्र. ज्ञानातही ज्ञ आणि प्रज्ञेतही ज्ञ. गुंता आहे मोठा मनाचा आणि मेंदूचा. खरंच गुंता आहे मोठा मनाचा आणि मेंदूचा. द्यावा कौल कुणाला प्रश्न जन्मोजन्मांतरीचा. मी मात्र ठरवलंय तुझ्या प्रेमालाच कौल द्याय. कारण तू आलीस आयुष्यात तर आपसुकच माझ्या प्रज्ञेलाही भाव यायचा. कारण तू आलीस आयुष्यात तरी आपसुकच माझ्या प्रज्ञेलाही भाव यायचा. बढिया. अरे यार ही कविता होती की मेडिकल प्रिस्क्रिप्शन? काहीही कळलं नाही काहीही. तेच ना, ज्या केमिस्ट साठी लिहिलंय तोही गोंधळला असेल. बघ ना. आणि आता आपला पुढचा स्पर्धक आहे. पहाटेच्या अंधारात कुठून उगवतात डबे. टमटमच्या रुळावर बसतात गनिमी छुपे. हे हाट कुठून आलाय? येतात भुंकत कुत्रे अंगावर देत शिव्या शाप जन्मांतरीच्या अंतरीचे. अरे जन्मांतरीच्या अंतरीचे आणि होतात स्वप्नांचे. मग डाकतात धुके आणि तरी घेऊन जातो डबे. अरे हा पण काय जिद्दीने टोमॅटो खातोय. अगं त्याला खाऊ दे टोमॅटो. आपली चवळीची शेंग कुठे? एक्झॅक्टली. चॅम्प कुठे? अगं काय झालंय? अगं काय झालंय? ए काय झालं ग? ए सोना बाबू अगू गुगू काय झालं माझ्या बब्बडला? बघ बघ अगं बघ. अगं सर्व्हिस सेंटर पर्यंत तरी जाग तेवढेच उपकार होतील. हा हट्ट नाही करायचा आता. हट्ट नाही करायचा. चालू व्हायचा. चालू 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 होणार. छान छान चालू होणार. बाजा अगं काय झालंय तुला? हो ना सुरू हो ना. कालच असं चांगलं नवीन ऑइल नवीन पेट्रोलचा आहेर दिला की नाही तुला? दिला की नाही? मग असं का वागतेस तू? काय बघ अशी हाफ चड्डी वाली कशी एवढीशी पोरं पण आपल्या स्टाईल वाल्या माणसाकडे कशी बघतायत तुझ्यामुळे. चालू व्हायचं. आपल्या रागवायला नाही लावायचं. आपला राग माहिती आहे तुला. हा चाल हो सुरू. चाळीतल्या कच्च्या लिंबूंनी तर पेट्रोलवर डल्ला नाही ना मारला. टेकनो बाया झालं.
चाळीतली लहान लहान पोरं आपल्याला नडली. पी फॉर पोएट्रीची विश पी फॉर पेट्रोल मुळे फसली. आणि आता आपला पुढचा स्पर्धक आहे सम्राट पाटील. हा कुठे राहिला? ऑल द बेस्ट. कबड्डी 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 नहीं कविता. कविता बोलना है वहां जाके. क से कबड्डी नहीं, क से कंफ्यूज हो गया. ऑल द बेस्ट. नको 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 ना. राहू दे ना बाबा. अरे 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 कमान सम्राट कबड्डी. कमान कमान. ऑल द बेस्ट. लेकम लेकम. कोणाला शोधतोय हा? दादा दादा इकडं इकडं. कुठे होतीस तू? अगं दादाची तयारी करून घेत होते. बघ आता कशी कविता बोलतो ते. कमान सम्राट. डोळ्यांमध्ये येता हसू हसू नाही बाबा. डोळ्यांमध्ये पाणी येता. ए दमत नाही तर घरी जा. सोड बाईक चढ चल. विसरला काय? सम्राट बोल बिंदास बोल बिंदास बोल चल. कम ऑन स्टार प्लेन. कम दादा बोल ना प्लीज. डोळ्यांमध्ये येता पाणी गालांवरती हसू आणते. छबडी माझी लहान तरी मायेची ती गाणी गाते. रुसते जेव्हा नशीब माझ्या संगे ही रुसते. करून थोड्या कधी दिलं दुःखांवरती फुंक करते ते. माझ्या एका स्वप्नासाठी रात्रीचाही दिवस करते. पाषाणाशी घेऊन टक्कर आभाळाची शाल मिरवते. डोळ्यांमध्ये येता पाणी गालांवरती हसू आणते. छबडी माझी लहान तरी मायेची ती गाणी गाते. छबडी माझी लहान तरी मायेची ती गाते गाणी. शाबाश शाबाश. मस्त दादा. अरे वा पहलवान, जमलं की गड्या तुला. आवा आपला ट्रेनर पण तेवढा भारी होता ना. तुम्हाला म्हणाला इमोशन पकड. माझ्या मनातलं पकडले इमोशन. परी सांग ना काय करतेस तू? हा रेणुका तू थांब आता. मला डिस्टर्ब नको करूस. एक तर एवढी चांगली कविता मी लिहिली होती ती तू पाण्यात टाकलीस. आता मी दुसरी एखादी जुनी माझी कविता शोधायचा प्रयत्न करतेय. परी तू माझं ऐकतेस का? तू ना जरा डोक्याला ताण दे. जरा विचार कर. तुला ती कविता नक्की आठवेल. हा थोडा विचार कर. आठवण्याचा प्रयत्न कर. रेणुका तू मला दुसरं काहीही सांग पण ती कविता आठवायला सांगू नको. कारण ती कविता आठवायला लागली ना की मला हेच जास्त आठवतं की
कशी तू ती कविता माझी पाण्यात टाकलीस? परी अगं असं काय करतेस? बघ ना, विचार कर. तुझी प्रतिभा, तुझ्या प्रतिभेचा पसारा, तू काय सुंदर कविता करतेस, किती पटकन करतेस. तशीच पटकन अशी एक नवीन कविता करून टाक ना. हा कर. 1 मिनिट, माझ्या प्रतिभेची मस्करी करणं थांबव. नाही, आणि नवीन कविता म्हणजे तुला काय जिलबी वाटली का? वाटली खावीशी केली, वाटली खावीशी केली, वाटली खावीशी केली. आता ऐनवेळी काय दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे? तर एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे जुनी एखादी कविता शोधून काढणे. आणि मी त्याचाच जुगाड करते. जुगाड? यार देवा, परमेश्वरा, खुदा, वाहे गुरु, जीजस, अजून कोण नाही ना राहिले? काय चाललंय तुमचं? काय चाललंय? हे आपण एवढ्या लोकांना लिफ्ट दिली आणि आपल्या टायमाला तू ती लोक काय तुझ्या सेवेला घरी बसवलीस? एक तरी पाठव, एक अर्धा माणूस पाठव, अर्धा. नुसती बाईक पाठव, मी चालवून घेऊन जाईन. पाठव ना, काहीतरी पाठव. अरे काहीतरी पाठव. वर पाठवलास की काय? देर है यार, तुम्हारे घर में देर है, अंधेर नहीं. हा बोल खबरी, क्या खबर? यावेळी खबर वाईट आहे. काय? का? कॉम्पिटिशन पोस्टपोन झाली काय? नाही अरे, कॉम्पिटिशन सुरू झालीये, पण त्यात पार्टिसिपेट करणाऱ्या परीची कविता हरवलीये. काय? ऍक्च्युली तिने ज्या कागदावर कविता लिहिली होती तो कागद मी पाणी पुसायला वापरला आणि मग फेकून पण दिला. अगं काश्मीर की कली, लोक लिखाणात पाणी ओततात, तू तिचं लिखाणच पाण्यात फेकलंस. अरे ते चुकून झालं माझ्याकडून. बरं ऐक, ती आता स्पर्धेत वाचायला दुसरी तिची कविता शोधतीये. मला सांग, तू मला काही मदत करू शकतोस का? झालं, आपण काय करणार आहे? आपणच अडकलो आहे इथे. आपली कविता पण आहे ना. भाई खबरी, तुझं काम झालं तुझं काम. तू ऐक, मला तुझं नेट सुरू आहे तुझं? हो सुरू आहे. भारी ग भारी. ऐक, आपण तुला एका कवितेचा फोटो पाठवतो, हरीला सांग, ऐश कर. थँक्यू.